चित्राताई वाघ अनेक वर्ष राजकारणात आहेत, एक म्हणजे समजदार नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी अशी पोस्ट केली असेल, पण ती चित्राताई एकाकी पोस्ट आहे. आरक्षण दिल्याचा जो तुम्ही म्हणजे श्रेय घेतायत, तर शिवांचं सुद्धा श्रेय घेतलं पाहिजे, घ्यायला पाहिजे. एकनाथ शिंदे हे पद्धतशीरपणे त्यांना लक्ष केलं जातं या सगळ्या विषयामध्ये, असं स्पष्टपणे दिसतंय. काय म्हणतात? नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राज असोळकर. मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईमध्ये आलेले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी. आझाद मैदान संपूर्ण खचाखच भरलेलं आहे आणि महाराष्ट्रभरातून मराठा समाजातले कार्यकर्ते अजूनही मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करून आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी अडवलं जात आहे, वेगवेगळे वाद होत आहेत. या आंदोलनाच्या दृष्टीने खूप वेगवेगळ्या चर्चा राजकीय पटलावरती सुद्धा सुरू आहेत. त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती ही आहे की साधारणपणे सत्ताधारी आघाडी जी आहे ती विरोधी पक्षाला या सगळ्या आंदोलनाला जबाबदार धरू शकते किंवा धरत आहे. परंतु विरोधी पक्षाला जबाबदार धरत असताना कुठेतरी महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सत्ताधारी आघाडीतून या आंदोलनाच्या पडद्यामागचे जे सूत्रधार आहेत ते एकनाथ शिंदे आहेत. अशा पद्धतीचा सुद्धा सूर हळूहळू सत्ताधारी आघाडीतल्या लोकांमधून उमटू लागलेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहेत किरण सोनवणे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे राज्याचे प्रवक्ते आहेत. किरण, पहिला प्रश्न की या आंदोलन जे आहे चिघळत आहे किंवा सरकारला अडचणीमध्ये आणण्यासाठी केलं जात आहे, तर हे सगळे एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावरून सुरू अशी एक अप्रत्यक्ष चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण बोलू. माझा पहिला प्रश्न आहे, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पाठीमागचे पडद्यामागचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत का? असं काही असण्याचं कारण नाहीये. याचं कारण असं आहे की पहिल्यापासूनच म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेची जी भूमिका आहे ती मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासूनची. आणि तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये झपाट्यानं कारवाई केली होती आणि त्याची जी म्हणजे प्रचिती आहे किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो सगळ्या जनतेसमोर आहे की 57 लाख ज्या नोंदी आहेत त्या रेकॉर्डवर आल्या आणि 57 लाख लोकांना मराठा समाजातील तरुणांना ओबीसी म्हणून लाभ घेता येतोय. मग मेडिकलचं ऍडमिशन असेल, इंजिनिअरिंगचं ऍडमिशन असेल, नोकरी असेल, बाकीच्या सगळ्या परीक्षा असेल, हे सगळं स्पष्ट आहे. त्यानंतर सारथी सारखी संस्था असेल जिथे मराठा समाजाच्या तरुणांना उद्योजक बनण्यासाठी एक 6-6.5 लाखाचं लिमिट होतं, ते एकनाथ शिंदे साहेबांनी लगेचच्या लगेच 15 लाखापर्यंत वाढवलं. त्याच पद्धतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामध्ये पण तशाच पद्धतीनं. तर एक काय आहे की एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जसं बहुजन समाजामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर आहे की बाबा हा एक सर्वसामान्यांचा माणूस आहे, एक ऐकणारा माणूस आहे, याला आपण सांगितलं तर हा आपल्यासारखाच अस्वस्थ होतो प्रश्नांवरती. मग मराठ्यां ज्यावेळेस इथे यायला लागले तर त्यावेळेस अस्वस्थ असणारा की माझ्या कडून जे काही होईल, जे काही मराठा समाजाला देता येईल ते दिलं गेलं पाहिजे आणि ते ठामपणे देईन अशा पद्धतीचा भूमिका घेणारा एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव आलं होतं. त्यांनी घेतलेल्या अनेक त्यांच्या काळातल्या अतिशय छोटासा कार्यकाळ मिळाला. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की एकनाथ शिंदेचं नाव मराठा कार्यकर्ते काही घेतात किंवा एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये घोषणा दिल्या जातात कुठे, तर याच्या मागे एकनाथ शिंदे बद्दलचं असणारं प्रेम आहे. एकनाथ शिंदे म्हणजे सरकारच्या सोबत आहे आणि त्यामुळे एक मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यापूर्वी पण भूमिका होती, आत्ताही तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. तुम्ही सारथीबद्दलचं श्रेय एकनाथ शिंदेना दिलं, अण्णासाहेब महामंडळाचं श्रेय एकनाथ शिंदेना दिले, परंतु सोबत जो सत्तेमध्ये पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, या भारतीय जनता पार्टीला असं वाटत नाही की हे एकनाथ शिंदेचं श्रेय आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून सोशल मीडियामध्ये इमेजेस व्हायरल केल्या जात आहेत
आणि ज्यामध्ये मराठा समाजाचे मुख्यमंत्री हा. आणि एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे हा. मुख्यमंत्री. हा. तर अण्णासाहेब महामंडळ तुम्हाला कोणी दिलं, हे की हे? बरोबर आहे. सारथी तुम्हाला कोणी दिलं, हे की हे? हम्म. मराठा समाजाला आरक्षण कोणी दिलं, हे की हे? हा. तर ज्यांनी नाही दिलं, जे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहेत, हम्म. जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण आहेत, हम्म. जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे, नारायण राणे आहेत, हा. जे भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या इमेजेसमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आहेत, ज्यांच्या विरुद्ध प्रश्न निर्माण केलेला आहे की यांनी तुम्हाला दिलं की फडणवीसांनी दिलं. याकडे कसं बघता? एक तर अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करणं हे एक प्रकारे नाही का म्हणजे योग्य नाहीये. कारण की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जी सरकारमध्ये होतेच ना, तेही तितकेच सक्षम नेते होते किंवा बाकी इतर सगळे. त्या काळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दिलं असं म्हणतात, त्यावेळेस एकनाथ शिंदे होते, त्यांची संपूर्ण साथ होती, किंवा उद्धवजी ठाकरे होते त्या काळामध्ये होते. आणि ज्यावेळेस नारायण राणे सुद्धा समजा मुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्री हा एका जातीचा किंवा एका वर्गाचा असत नाही, तो अख्ख्या महाराष्ट्राचा असतो. आता मुख्यमंत्री त्या पद्धतीने एखाद्या प्रश्नाला किंवा एखाद्या गोष्टीला किती सिरियसली घेतात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या काळातल्या असणाऱ्या सरकारचा. तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं असं जे म्हटलं जात आहे, तर मग आमचं असं म्हणणं आहे की ते टिकलं का नाही, हे की नाही, टिकलं का नाही ना. नंतर कोर्टाने ते त्या पद्धतीनं त्यांनी एक प्रचार असा केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, हा, पण उद्धव ठाकरेंनी ते घालवलं. हा, हे जे मुख्यमंत्री आहेत ना 12, हा, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे नाहीये. बरोबर आहे ना. मग ते सोयीचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, कार्यकर्ते, ट्रोलर्स यांच्याकडून आलेलं नाहीये. चित्रा वाघ ज्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत, भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या नेत्या आहेत, त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून या इमेजेस पोस्ट झालेले आहेत. आणि त्याच्यावरती स्पष्टपणे अशोक चव्हाण, नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना एका बाजूला काढलेलं आहे. आणि जे काही सगळं श्रेय आहे ते देवेंद्र फडणवीसांचंच आहे. असं जेव्हा असतं, शिंदे शिवसेनेची किंवा एकनाथ शिंदे हे सगळ्यांकडे कसं बघतात, एक राजकीय पक्ष म्हणून सत्ताधारी आघाडीतला, तुम्ही कसं बघता याच्याकडे? एक तर मला असं वाटतं की राज तुला सांगू का की एकनाथ शिंदे साहेबांचा जो प्रचार आहे तो सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री किंवा घोषणा देताना सुद्धा अनाथांचा नाथ एकनाथ असं बोललं जातं. मला असं वाटतं की नेते ज्यावेळेस अडचणीत येतात ना तर त्यांना वाचवणारा नाथ सुद्धा एकनाथ शिंदे आहे की काय. आणि तशा पद्धतीनं काही लोक भूमिका घेतात. चित्राताई वाघ अनेक वर्ष राजकारणात आहेत, एक म्हणजे समजदार नेते आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची बाजू भक्कम करण्यासाठी अशी पोस्ट केली असेल, पण ती चित्राताई एकाकी पोस्ट आहेत. कारण की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकनाथ शिंदे सुद्धा त्या सरकारमध्ये होते, उद्धव ठाकरे होते. असं एकाकीने एकांगी बोलून काही याला जोडून मला अजून एक स्पष्ट करून घ्यायचं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक यांचा असा आरोप आहे, त्यांची तक्रार आहे की सगळ्या ज्या शिव्या आहेत त्या मला एकट्यालाच पडतायत, मीच एकटा शिव्या खातोय. जर भारतीय जनता पार्टी जे काही मराठा समाजासाठी किंवा इतर कुठल्या लोकांसाठी केलं त्याचं सगळं श्रेय जर एकट्या फडणवीसांचं असेल, तर त्यांना जर शिव्या पण एकट्याला पडत असतील तर ते कसं बघतात त्याच्याकडे? बरोबर आहे. शिव्यांची तयारी त्यांनी म्हणजे आरक्षण दिल्याचा जो तुम्ही म्हणजे श्रेय घेतायत तर शिव्यांचं सुद्धा श्रेय घेतलं पाहिजे, घ्यायला पाहिजे. पण तसं नाहीये. पण सरकार एकटे देवेंद्र फडणवीस नाहीये. देवेंद्र फडणवीस बरोबर अजितदादा आहेत, एकनाथजी शिंदे आहेत. सरकार एकत्रितपणे काम करतं आणि चित्राताई वाघांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ते चांगलं माहिती आहे. पण त्यांच्यावर पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. एक समाज माध्यमामध्ये आपण जर नजर टाकली तर हे जे आहे, हा जो मुद्दा आहे नारायण राणेंना, एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचा, हा जो मुद्दा आहे हा आता भारतीय जनता पार्टीच्या समर्थक जे अकाउंट्स आहेत तिथून आता तो हळूहळू यायला लागलेला आहे. आणि एक जर आपण चाणाक्ष नजरेने त्याच्याकडे जर पाहिलं समाज माध्यमाकडे तर स्पष्टपणे दिसतंय की भारतीय जनता पार्टी कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या एकनाथ शिंदेना या सगळ्या आरक्षणामध्ये, म्हणजे उद्या जर समजा याच्यातून काही तोडगा नाही निघाला
ते एकनाथ शिंदेमुळे नाही निघाला. हा. आंदोलन करणारे लोक जे आंदोलन करतायत हा. ते एकनाथ शिंदेमुळे करतायत. हा. मुंबई मधल्या लोकांना जर ह्याचा त्रास होत असेल आंदोलनाचा हा. तर तो एकनाथ शिंदेमुळे होतोय. हा. आता राज ठाकरे हा. त्यांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदेना विचारलं पाहिजे की हे परत का आले. हा. हा. गुणवरत्न सदावर्ती हा. त्यांचं असं म्हणणं आहे की हे एकनाथ शिंदेने लाडकावलेले हा. लोक आहेत. हा. हे जर सगळं बघितल्यानंतर हा. एकनाथ शिंदे हे पद्धतशीरपणे त्यांना लक्ष केलं जातं या सगळ्या विषयामध्ये असं स्पष्टपणे दिसतंय. काय मत आहे? की तुम्ही पाहिलं असेल की मी जसं पहिल्यांदा म्हटलं की अनाथांचा नाथ एकनाथ असं लोक म्हणतात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना, तसं नेते आणि सरकार ज्यावेळेस अडचणीत येतं तर त्यावेळेस एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे आपण याच्यातनं सुटका होऊ अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते. पण लोक खूप समजदार आहेत. एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये लोक चांगल्या पद्धतीने जाणतात. दुसरी गोष्ट अशी की आता जर समजा त्यांच्याकडे तोडगा असेल तर लोकांसमोर तोडगा दिला पाहिजे ना. एकनाथ शिंदेना टार्गेट करण्यात काय हरकत, त्याच्यात काही अर्थ नाहीये, म्हणजे त्याला काही कुठल्याही पद्धतीचा बेस नाहीये. आणि एकनाथ शिंदे 100% सरकारच्या बरोबर आहे. मग तुम्ही सांगा की एकनाथ शिंदे वेगळ्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत का? आहे की नाही? वेगळ्या सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत का? ते देवेंद्र फडणवीस जिथे आहेत. या सगळ्यामधून या परिस्थितीमध्ये सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव निर्माण झालेला आहे असं म्हणता येईल का? नाही नाही नाही, असं काय बेबनाव झालेला नाहीये. आणि सगळे एकत्रितपणे तुम्हाला आज पण ह्या 2 दिवसात तुम्हाला दिसेल की सगळे एकत्रित पद्धतीनं आताही त्यांच्या चर्चा आणि बैठका चालू आहेत. आणि मराठा समाजाचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवला जाईल, त्याला कशा पद्धतीने आधार देता येईल. आणि ते 4 गॅझेटचा मुद्दा जो आहे की हैदराबाद गॅझेटचा आणि इतर 2 गॅझेटच्या संदर्भातला, की मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल या संदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे. आणि एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचं आणखी एक कारण कदाचित असू शकतं की राजकारणामध्ये आता उभारता नेता म्हणून, महाराष्ट्राचा एकमेव नेता म्हणून एकनाथ शिंदेचं साधारणतः म्हणजे इमेज उभी राहते आहे. आणि तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेंनी ही शिवसेनेतून बाहेर निघाल्याच्या नंतर जो काही प्रचार होत होता, आज समजा त्याला 2-2.5-3 वर्ष होत आले, या काळामध्ये सर्व पक्षातून, इतर पक्षातून कमीत कमी 10,000 लोक संपूर्ण महाराष्ट्रातून छोटे मोठे हे शिवसेनेकडे आलेले आहेत ना. म्हणजे लोकांची पसंती म्हणून तुम्ही जर ह्या सगळ्या 2-3 वर्षाचा आलेख जर काढला तर सगळ्यात जास्त पक्षात प्रवेश करणारे, कुठल्या पक्षात प्रवेश करणारे लोक आहेत तर त्यांची लोकांची पहिली पसंती ही एकनाथ शिंदे, शिवसेनेचे ज्यांचे नेते आहेत ज्या शिवसेनेचे, त्या शिवसेनेला लोकांची पसंती आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की प्रत्येक माणूस आपली राजकीय खेळी खेळत असतो, त्यात असं काही होत असेल. दुसरी गोष्ट प्रश्न राहिला राज ठाकरेंचा, तर राज ठाकरेंची भूमिका ही आरक्षणावरती नेहमी संदिग्ध राहिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे कधी भूमिका घेतलेली नाहीये. आणि त्यांच्यासारख्या नेत्याला सुद्धा वाटतं की एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रश्नाला उत्तर देऊ शकतात. तर हा एकनाथ शिंदेचा गौरव आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि ते त्या पद्धतीने काम करतात, त्यात काय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मराठा आंदोलकांचा आरोप आहे सरकार हे आंदोलन दडपतंय, अन्न पुरवठ्याची, साधन सामग्री पुरवठ्याची वाहनं जी आहेत ती अडवली जात आहेत, पोलीस आंदोलकांचे वेश पांघरून त्यांची दिशाभूल करतायत. असा सगळा प्रकार सुरू असताना एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबतीत जर इतके गंभीर असतील तर ते उपमुख्यमंत्री असताना सरकार जी दडपशाहीची भूमिका घेते ती कशी काय, हा एक प्रश्न. त्याला जोडून दुसरा प्रश्न, या सगळ्या वातावरणामध्ये एकनाथ शिंदे कुठे आहेत? म्हणजे तो त्यांच्या सिनेमामध्ये जो प्रश्न विचारला होता एकनाथ कुठे आहे, तर तो प्रश्न सुद्धा महाराष्ट्रातली सगळी जनता आणि मराठा समाज सुद्धा विचारतोय, एकनाथ कुठे आहे. तर काय माहिती का, त्यांचं नेहमीच म्हणजे हा रुटीन आहे की साहेब जेव्हा कधी समजा गणपती येतात तर त्यांच्या दरेगावच्या मुक्कामी जातात आणि त्यांच्याकडे तिथे त्या पद्धतीनं ते 2 दिवसासाठी तिथे गेलेले आहेत. नेहमी तर ते असतात. बरं, आत्ता दरेगाव म्हणजे काही महाराष्ट्राच्या बाहेर नाहीये. बरं, ते सगळ्यांशी कम्युनिकेशन्स मध्ये आहेत. आणि आता आपण 21व्या शतकामध्ये असताना असा प्रश्न विचारणं की एकनाथ शिंदे कुठे आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात आहेत,
एकनाथ शिंदे त्यांच्या गावी आहेत, पण ते आता संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत परत महाराष्ट्रात येतील आणि सगळी संपर्काची कम्युनिकेशनची साधनं उपलब्ध असताना हा प्रश्न गैर आहे. दुसरी गोष्ट अशी की जसे इतर पक्ष मराठा समाजाचं जे आंदोलन आहे त्याला जेवणाची मदत असेल, पाण्याची मदत असेल किंवा इतर काही त्यांच्या अडचणी असतील, त्यासाठी सरकार तर काम करतच आहे, पण शिवसैनिक मोठ्या प्रमाणात काम करतायत की त्यांना अन्न पुरवठा असेल, त्यांच्या काही अडचणी असतील, कुठे आता तुम्ही पाहिलं असेल की ती आजूबाजूला शौचालयाची व्यवस्था असेल, पाण्याची असेल, जाण्याची असेल, गाड्या समजा पार्किंग करायची गोष्टी, सगळ्या गोष्टीनं सरकार जे आहे ते काम करतंय आणि आमचा पक्ष सुद्धा त्या संदर्भात मराठा कार्यकर्त्यांना मदत करतोय. एकनाथ शिंदे हे नेमके दरेगावला गेलेत की दरीगावला गेलेत? येणाऱ्या काळामध्ये हा सगळा मुद्दा स्पष्ट होईल. सरकारमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मराठा आरक्षणाच्या हाताळणीवरून किंवा एकूणच या राजकारणावरून सरकारमध्ये सत्ताधारी आघाडीच्या पक्षांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे का? किरण सोनवणे यांनी त्याचा इन्कार केलेला. सरकार भरभक्कम आहे, एकत्र आहेत, परंतु या सगळ्यामध्ये मराठा आंदोलकांशी सत्ताधारी आघाडीतलं कोणी महत्वाचा नेता जाऊन बोलतंय असं सध्या तरी चित्र दिसत नाहीये. मराठा आंदोलक सरकार आपली दडपशाही करतं या आरोपावरती ठाम आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एकनाथ शिंदेना जे लक्ष केलं जात आहे, तर एकनाथ शिंदेचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकं मोठं महत्व आहे आणि तेच हा प्रश्न सक्षमपणे हाताळू शकतात याची सरकारमध्ये बसलेल्यांना सुद्धा खात्री आहे. आणि तिथून त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेना लक्ष केलं जाते अशा आशयाचं मत किरण सोनवणे यांनी व्यक्त केलेलं आहे. एकनाथ शिंदे लवकरच या सगळ्या पिक्चरमध्ये येतील, ते आंदोलकांशी बोलतील, पुढच्या काळामध्ये ते कसा हा सगळा प्रश्न हाताळतात, त्यांना लक्ष केलं जातंय त्याच्याशी एकनाथ शिंदे स्वतः सहमत आहेत का, त्याचं प्रत्युत्तर ते भाजपला कसं देतात, येणाऱ्या काळासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल.